ठिकाणी आंदोलन झालेलं आहे। आमचे मार्गदर्शक प्रणिती शिंदे खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीनं एक महाराष्ट्रातला युवक अभिजित लढतो आहे, त्याच्या साथीनं अनेक खासदार राहुलजी गांधीसारखे रस्त्यावर उतरत आहेत। अख्खा देश बघतोय। जे विद्यार्थी आंदोलन करत असताना निश्चितपणे त्यांना मारलं गेलेलं आहे। आम्ही काय ब्रिटिशाचा काळ बघितला नाही, पण ही भारतीय जनता पार्टी ब्रिटिशापेक्षा देखील वाईट वागणूक आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांना देत आहे। आणि हे काय विद्यार्थी अतिक्री नाहीत, हे विद्यार्थी आपले मुलं आहेत, आपलं भविष्य आहे, आपलं उद्याचं देशाचं भविष्य आहे। अशा पद्धतीनं तुम्ही जर त्या विद्यार्थ्यांना लाठीमार करत असाल, आसून सोडत असाल, शरीराच्या गोळे मारत असाल, लाठीला खिळे लावून मारत असाल, तर हे फार मोठं एक विद्यार्थ्यांना अन्याय आहे। आज सोलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेबांना आम्ही सर्व पक्षीय सोलापूर शहरातले अनेक विद्यालय, महाविद्यालय, अनेक विद्यार्थी आपण बघितलं की 2 विद्यार्थी ज्या पद्धतीनं ह्या ठिकाणी भाषण करत होते, तर असं वाटत होतं की आपण देखील लढलं पाहिजे। आणि ते विद्यार्थी ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस अंगावर शारी उभारत होते। नीटची परीक्षा म्हणजे गरिबांनी पास वाच नाही का? ज्यांच्याकडे पैसे आहेत, जे 2 कोट पेपर घेतात आणि मग पास होतात, मग गरिबांच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर व्हायचं नाही का, असा प्रश्न आहे। त्यामुळं संबंध देशामधील विद्यार्थी या ठिकाणी आपण बघताय की सरकारला झुकवलेलं आहे। ह्या सरकारला जागेवर आणण्याचं काम युवकांनी केलेलं आहे। त्या युवकांना सलाम करतो। आज सोलापूर शहरामध्ये जे 22 विद्यार्थी वारले होते त्यांना सर्व पक्षी आम्ही श्रद्धांजली वाहतोय। आता ह्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी रक्त सांडलं होतं, त्या विद्यार्थ्यांचा हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचा विजय आहे। म्हणून या ठिकाणी आता फटाकडे मारून आम्ही या ठिकाणी आंदोलन हे यशस्वी झालं, त्याला विजय देखील जल्लोष या ठिकाणी आम्ही करतोय। त्यामुळे जे विद्यार्थी, ज्या संघटने, ज्या पक्षाने ह्यामध्ये सहभाग नोंदवला त्या सगळ्यांना सलाम, कारण का सरकारला वाकवण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे।